मोटरसायकल हप्त्यानं घ्यायची, मग हा व्हिडिओ पहा. फायनान्स कंपन्या कशा पद्धतीनं व्याज आकारणी करतात, हप्ता किती येतो, व्याज किती लागतं, संपूर्ण चौकशी करूया या व्हिडिओमध्ये. चला डायरेक्ट सुरुवात करूया उदाहरणानं. बघा, आपण होंडा शाईन 125 सीसी ची गाडी घेणार आहे. जर आपण कॅश गाडी घेतली तर 1,02,790 मध्ये आपल्याला भेटणार आहे, परंतु आपल्याला फायनान्स करायची आहे. तर आपण काय करणार आहे, 40,000 रुपये भरणार आहे आणि 62,790 चा आपण फायनान्स करणार आहे. लक्षात घ्या. आणि जी HDFC फायनान्स कंपनी आहे तिचं मी कोटेशन घेतलेलं आहे, तर ती 19.5% इंटरेस्ट लावणार आहे आणि 24 महिन्यामध्ये आपण आपले हप्ते पूर्ण करणार आहे, म्हणजे आपण 24 हप्ते घेणार आहे. आता लक्षात घ्या, टोटल प्राइस किती आहे, 1,02,790. आपण डाऊन पेमेंट म्हणजे सुरुवातीला आपण किती भरणार, 40,000 रुपये आपण भरले. त्यानंतर बघा फायनान्स प्राइस किती झालं, मग व्याज आपल्याला कितीवर लागणार आहे, तर 62,790. बऱ्याच जणांना काय वाटतं माहिती का, आपण 1 लाखावर व्याज भरतोय. नाहीये, कारण ऑलरेडी आपण 40,000 अगोदरच भरलेली गोष्ट लक्षात घ्या. आपण फक्त 62,000चा पुढचाच कार्यक्रम आपला चालू आहे. बघा, डीलर चार्जेस घेणार आहे 2,500 रुपये. बघा, 2,000 ते 2,500 रुपये डीलर चार्ज घेणार. कशासाठी, की तुम्ही व्याजाने गाडी घेतायत म्हणून. त्यानंतर अदर चार्जेस तुम्हाला लागणार आहे 3,000 रुपये. याच्यामध्ये प्रोसेसिंग फी आहे, इन्शुरन्स आहे, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ऍड केल्या जातील. हे झाले 3,000 रुपये. त्यानंतर EMI जर कॅल्क्युलेट केला 19.5% व्याजाने तर 3,180 रुपये म्हणजे 3,180 रुपये EMI येणार. 24 महिने भरले तर आपल्याला 76,320 रुपये भरावे लागणार आहे. लक्षात घ्या. तर टोटल इंटरेस्ट आपलं किती होणार आहे, 13,530 रुपये हे व्याज भरावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा अमाऊंट किती भरावं लागणार आहे या व्याजासाठी, म्हणजे किती एक्स्ट्रा रुपये आपले जाणार आहे. तर बघा, 2,500 रुपये डीलर चार्जेस, 3,000 रुपये एक्स्ट्रा चार्जेस, फीस आहे लोनची, आणि त्यानंतर 13,530 आपला व्याज आहे. तर अशा पद्धतीने 19,030 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भरावे लागणार आणि आपल्याला 24 महिने हप्ता भरावा लागणार आहे 3,180 रुपयाचा. तर अशा पद्धतीनं लोन घेताना काही गोष्टी आपल्याला विचारपूस करावी लागेल. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे किती टक्के व्याज आहे, त्यानंतर एक्स्ट्रा चार्जेस किती आहेत, त्यानंतर किती EMI पडणार आहे, 2-3 फायनान्स आपण चेक केले पाहिजे आणि त्यानंतरच आपण लोन केलं पाहिजे. आणि हो, त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे पॅनल्टी किती लागते जर तुम्ही हप्ता चुकवला तर. ह्या सर्व गोष्टीचा विचार करा आणि त्यानंतर बघा, इतक्या रुपयासाठी तुम्हाला इतके रुपये भरणं योग्य आहे का, आणि यावरून तुम्ही कमेंट करून सांगा लोनवर बाईक घेणं चांगलं आहे का. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.